रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। पन्हाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा, वादळ वाऱ्याने शेती व जनजीवन विस्कळीत। पश्चिम पन्हाळा परिसरातील पोतोली, कळे आणि बाजार भोगाव भागात आज दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट व तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन कोलमडले असून शेतकरी, व्यापारी आणि तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा फटका बसला। अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले। हा पाऊस काही पिकांसाठी दिलासा देणारा ठरला तर काढणीसाठी तयार असलेला मका आणि सूर्यफूल पिके वाऱ्यामुळे आडवी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। दरम्यान कुंभार समाजालाही या पावसाचा मोठा फटका बसला असून मातीची भांडी, कच्ची भांडी आणि विटा वाळवण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली आहे। आवा पेटवणे कठीण झाल्याने त्याचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे। धनगर बांधवांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून मेंढ्यांना सुरक्षित स्थळी हलवणे आणि चाऱ्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान ठरत आहे। वादळ व पावसाचे कारण देत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याची नागरिकांची तक्रार असून पाऊस थांबल्यानंतरही वीज पुरवठा उशिरा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एकूणच या अचानक बदललेल्या हवामानामुळे पश्चिम पन्हाळा परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले।